रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय छगन भुजबळ हे केवळ द्वेषापोटी मराठ्यांचा विरोध करत आहेत अशी एकंदर परिस्थिती आहे. मित्रांनो, वास्तविक ते सरकारमध्ये आहेत व संविधानिक पदावर बसलेलं सरकार हे मायबाप असतं आणि मायबापाला सर्व लेकरे ही समान असतात. पण सत्तेत बसलेलं हे मायबाप जर असा भेदभाव करत असतील तर त्यांना संविधान मान्य नाही असंच म्हणावं लागेल. आणि ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना संविधानिक पदावर बसण्याचा अधिकार आहे का? मित्रांनो, एका वाक्यात सर्व मराठा समाज आरक्षण नाकारायला तयार आहे, पण ते वाक्य छगन भुजबळ का उच्चारत नाही? त्याचबरोबर माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भूमिका काय आहे या सर्वांचं कोणीही न केलेलं विश्लेषण मी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अगोदर मराठा समाजाची मागणी समजून घ्या. मराठा समाजाची मागणी आहे की मराठा व कुणबी एकच आहेत. वेगवेगळ्या संविधानिक आयोगाने हे सिद्ध केलेलं आहे. त्या संदर्भात सर्व पुरावे उपलब्ध आहेत. मराठा समाजातील एक घटक ऑलरेडी कुणबी आरक्षण घेत आहे. त्यांच्यासोबत रक्ताचं रोटीबेटी व्यवहाराचं नातं मराठा समाजाचं आहे. मराठ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे मराठा सेवा संघ या संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे कुणबी आहेत. तुकाराम महाराज कुणबी होते. माननीय छगन भुजबळ ज्यांना आपला आदर्श मानतात ते महात्मा फुले स्वतः सर्व मराठ्यांना कुणबी समजतात. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना कुणब्याचा राजा म्हणून कुळवाडी भूषण म्हणतात. त्यांनी जेव्हा काटेरी झुडपात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्यावेळेसचं वर्णन त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराजांना महात्मा फुले शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू म्हणतात. म्हणजे जी महात्मा फुलेंची मांडणी आहे ती छगनरावांना मान्य नाही. मुळात छगनरावांना महात्मा फुलेच मान्य नाहीत. जर त्यांना महात्मा फुले मान्य असते तर त्यांनी त्यांच्या सर्व समता सैनिकांना सत्यशोधक धर्म स्वीकारायला लावला असता. पण ज्यांना महामानवांचा वापर केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी करायची आहे, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची? आता मित्रांनो, हे छगन भुजबळ एका वाक्यात मराठ्यांना मागे हटवू शकतात, पण ते वाक्य वापरत नाहीत. तर ऐका ते वाक्य काय आहे. माननीय छगन भुजबळ साहेबांनी फक्त एकदा एवढं म्हणावं की मराठा व कुणबी एक नाहीत व ते संविधानिक दृष्ट्या सिद्ध करून दाखवावं, पण ते यावर चकार शब्द काढत नाहीत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी हे आयोगासमोर सिद्ध करून दाखवावं, पण तिथे त्यांच्याकडे एकही पुरावा नाही. म्हणजे ज्या मुद्द्यावर मराठ्यांना मागे सरकवता येऊ शकतं त्यावर कोणीच बोलत नाही, कारण त्यांना माहीत आहे की मराठा समाज हा कुणबीच आहे. मग अशात प्रश्न उरतो, मग विरोध का? तर केवळ द्वेष, द्वेष आणि द्वेष. मित्रांनो, ते हिंदू आहेत, आम्ही हिंदू आहोत व हिंदूच हिंदूंचा जातीच्या आधारावर द्वेष करत आहे. मित्रांनो, ही आहे छगन भुजबळांची दुटप्पी भूमिका. मित्रांनो, आता सगळ्याच पक्षांची सुद्धा हीच भूमिका आहे की मराठ्यांना त्यांचं हक्काचं आरक्षण द्यायचं नाही. मित्रांनो, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे. आता मी वैयक्तिक माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भूमिका मांडतो, ती नीट समजून घ्या. माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब पहिल्यापासून गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत. प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे आजोबा व या देशाचे उद्धारकर्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं होतं. कृषी मंत्री पंजाबराव देशमुख व बाबासाहेबांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. त्यावेळेस सर्वसामान्य मराठा अज्ञानी होता व जे पुढारलेले होते त्यांनीही अज्ञानापोटी ते आरक्षण नाकारलं. आज बहुतांश मराठा कुणबी म्हणून लाभ घेतही आहे, पण त्यांचा एक मोठा वर्ग अजून बाकी आहे. व माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जेव्हा मनोज जरांगे पाटलांना भेटले त्यावेळी पत्रकारासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी मान्य केलं की मराठवाड्यातील मराठ्यांच्या निजामकालीन नोंदीचे कुणबी म्हणून पुरावे असतील तर सरकारला हे आरक्षण कायदेशीररित्या देणं गरजेचं आहे. म्हणजे मराठ्यांचा हा संविधानिक हक्क माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब मान्य करतात, पण पक्ष म्हणून भूमिका घेताना ते आरक्षण देण्यास तयार आहेत, पण वेगळं. मित्रांनो, पक्ष म्हटलं की राजकारण आलं व त्यामुळे राजकीय भूमिका घेताना त्यांनी सुद्धा इतर पक्षांसारखी भूमिका घेतलेली आहे. आरक्षणाचा प्लॅन सुद्धा त्यांच्याकडे आहे असं ते म्हणत आहेत. ते स्वतः कायदेतज्ञ आहेत, त्यामुळे तो तसा प्लॅन तयार करू शकतात. मला फक्त येथे एकच गोष्ट अधोरेखित करायची आहे की मराठ्यांची मागणी जर पुराव्यासह असेल तर योग्य आहे. हे वैयक्तिकरित्या त्यांनी मान्य केलेलं आहे आणि माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. बाकी कोणताही मराठा नेता उच्च पदावरील हेच वैयक्तिकरित्या सुद्धा मान्य करत नाहीत.
त्यामुळेच मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आवडतात व असा व्यक्ती जर महाराष्ट्राला लीड करू शकला तर सर्वांना न्याय नक्की मिळेल याचा सर्व घटकातील समाज बांधवांनी विचार करावा। सध्या मी सामाजिक न्यायासाठी मनोज जरांगे पाटलांसोबत आहे व येणाऱ्या काळात राजकीय पर्याय म्हणून राज्यातील सर्व जनतेला वंचितच पर्याय वाटणार आहे। यामध्ये माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, कारण सर्वांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे मित्रांनो। त्यामुळे प्रत्येकाने वंचितला साथ द्या। आजच्या पुरतं एवढंच। प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा, कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम।